हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काही ग्रूमिंग टिप्स सांगणार आहे। तर आपण अट्रॅक्टिव्ह असणं हे का गरजेचं असतं किंवा आपण टापटीप राहणं हे का गरजेचं असतं। तर बघा, आपण जेव्हा कुठे जातो ना तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपली पर्सनॅलिटी ही जज केली जाते। त्यासाठी आपण टापटीप राहणं हे तितकंच गरजेचं आहे। आणि बघा, जेव्हा कुठे काही फंक्शन असेल, कुठे लग्न असेल किंवा कुठे काहीही असेल, तेव्हा आपण बाहेर जातो ना, तिथे आपण छान असं प्रेझेंट होतो ना, तेव्हा आपल्याला तिथे खूप कम्फर्टेबल फील होतं आणि समोरच्या सोबतही आपण तेवढ्या आत्मविश्वासाने इंटरॅक्ट होतो। बट या उलट आपण जेव्हा कुठे गेलो, आपला ड्रेसच व्यवस्थित नसेल किंवा आपण व्यवस्थित दिसत नसू, तेव्हा काय होतं की आपण स्वतःमध्येच अनकम्फर्टेबल फील करतो आणि आपण समोरच्या सोबतही तितकंसं व्यवस्थित बोलू शकत नाही आणि आपल्याला अनकम्फर्टेबल फील झाल्यामुळे आपण तितकंसं कॉन्फिडंट ही नसतो। पण जेव्हा आपल्याला माहिती असतं ना की आपण खूप छान दिसतो, खूप छान बोलतो, तेव्हा आपण कॉन्फिडंट राहतो। म्हणूनच ह्या छोट्या छोट्या गोष्टी या तितक्याच महत्त्वाच्या आहेत। खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या तुम्हालाही माहिती असतील, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो। चला तर मग बघूयात की त्या गोष्टी कोणत्या। त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे ड्रेसिंग सेन्स। का आपण कुठे गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा आपला ड्रेस बघितला जातो की आपण कुठल्या प्रकारचे कपडे घातले आहेत। म्हणून आपण नेहमी स्वच्छ आणि आपल्याला शोभतील असेच कपडे घातले पाहिजे। नाहीतर काय करतो, आपण काही वेळेस कुठे फंक्शनला जाणार असतो तेव्हा आपण खूप छानही दिसतो, खूप कॉन्फिडंटही फील करतो आणि त्या कपड्यांमध्ये आपण कम्फर्टेबलही असतो। बट एखाद्या वेळेस काय होतं की आपल्याला कुठे घाईघाईत कुठे फंक्शनला जायचं असतं, तेव्हा आपण एखाद्या दुकानात जातो आणि एखादं महागडं हे उचलून आणतो। आपल्याला काय वाटतं की त्यामध्ये आपण खूपच छान दिसणार आहे, बट होतं काय की ते आपल्याला व्यवस्थित फिट होत नाही। त्यामुळे आपण असेच कपडे घालायला हवे की जे आपल्या पर्सनॅलिटीला सूट होतील आणि त्यामध्ये आपण कम्फर्टेबल फील करू। आता हे मॅटर करत नाही की त्यामध्ये तुमची हाईट किती असेल किंवा तुमचा रंग कसा असेल, तुम्ही काळे असाल किंवा गोरे असाल, हे त्यामध्ये अजिबात मॅटर करत नाही। तर मॅटर हे करतं कुठल्या कपड्यांमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात। आता त्यानंतर आहे बॉडी स्मेल। आता बघा, एखादी व्यक्ती खूप छान दिसते, खूप टापटीप आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह दिसते, बट तो व्यक्ती तुमच्या जवळ आल्यानंतर त्याचा वास हा खूप घाणेरडा येतो, म्हणजे त्याच्या बॉडीचा स्मेल हा खूप घाण येतो। तर कसं वाटेल, राईट? ते अजिबात चांगलं वाटणार नाही। त्यामुळे तुमच्या बॉडी स्मेल कडेही लक्ष देणं हे तितकंच गरजेचं आहे। आता काहींचा ओरल हायजीनच व्यवस्थित नसेल किंवा त्यांचा खूप घामाचा किंवा खूप घाणेरडा वास येत असेल, तर नक्कीच आपल्याला त्यांची किळस येते। आता बॉडी स्मेल कडे लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं की तुम्ही एखादा चांगला असा परफ्यूम वापरा, तुम्हाला जो आवडेल तो परफ्यूम तुम्ही यूज करा आणि बाहेर जाताना तुम्ही परफ्यूम हा नक्की लावा। आता बघा, तुम्ही ऐकलं असेल की स्मेललाही मेमरीज असतात। म्हणजे काय की एखादा व्यक्ती जर आपल्या समोरून गेला असेल किंवा आपल्या जवळून गेला असेल तर त्याचा स्मेल हा आपल्या लक्षात राहतो। त्यामुळे तुम्ही बॉडी स्मेल कडेही लक्ष द्यायला हवं। त्यानंतर आहे मेंटेन हेअर प्रॉपरली। आता आपले केस मेंटेन ठेवणं ही तितकंच गरजेचं आहे। आपलं ऑल ओव्हर सौंदर्य हे आपल्या केसांवरच डिपेंड असतं। त्यामुळे तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे। तुमचे केस जर ड्राय असतील, फ्रीझी असतील, तर बाहेर जाताना तुम्ही एक छान असं हेअर सिरम यूज करा। त्यासोबतच आपल्या चेहऱ्याला सूट होईल अशाच प्रकारचा हेअर कट करा, जेणेकरून तो तुम्ही इझिली मॅनेज करू शकाल। कारण बऱ्याचदा आपण खूप छान रेडी होतो आणि आपले केसच व्यवस्थित नसतात। मी असं खूप साऱ्यांचं बघितलं आहे। त्यामुळे तुम्ही तुमचे केस हे व्यवस्थित मेंटेन ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे। त्यानंतर आहे नेल्स म्हणजे नख। आता नख सुद्धा क्लीन असणं, स्वच्छ असणं हे तितकंच गरजेचं आहे। आपण काय करतो, ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो। आपल्याला काय वाटतं की हे कोण बघणार आहे, नख कोण बघतं, बट सगळ्यात जास्त आपली नख ही बघितले जातात। का
कारण आपण जेव्हा कुणासोबत बोलत असतो तेव्हा आपण सगळ्यात जास्त आपल्या हातांचा वापर करतो। आता बघा, मी तर करते, तुम्हीही करत असणार। आणि जेव्हा आपण कुणासोबत बोलतो तेव्हा सगळ्यात जास्त आपली नख ही बघितले जातात आणि त्यामध्ये जर आपली नखांमध्ये खूप घाण असेल तर ते अजिबात चांगलं दिसत नाही। त्यामुळे वेळोवेळी तुम्ही तुमचे नख हे क्लीन ठेवायला हवीत। मी बऱ्याच लेडीजचं बघितलं आहे की त्यांची नख हे तुटलेली असतात किंवा त्यांच्या नखांना अर्धवट नेल पेंट असते, तर ते अजिबात चांगलं दिसत नाही। त्यापेक्षा तुम्ही नेल पेंटच लावू नका, पण जर तुम्हाला नेल पेंट लावायला आवडत असेल तर तुम्ही एखादी न्यूड कलरची नेल पेंट वापरा। आता मी तुम्हाला हे सांगत नाहीये की तुम्ही नेल आर्ट करा, नेल एक्सटेन्शन करा, हे तुम्ही अजिबात करू नका। एवढंही करायची तुम्हाला अजिबात गरज नाही, बट जर तुम्ही अफोर्डेबल असाल तर तुम्ही ते नक्की करू शकता। अदरवाइज तुम्ही तुमच्या नखांना एक न्यूड कलरची नेल पेंट लावू शकता। आता त्यानंतर आहे मॉइश्चराइज युअर बॉडी। आता बऱ्याच जणांची बॉडी ही खूप जास्त प्रमाणात ड्राय असते आणि ते काय करतात, बाहेर पडताना मॉइश्चरायझर न लावताच बाहेर पडतात आणि त्यामुळे समोरच्यालाच नाही तर आपल्याला स्वतःलाही दिसायला ते अजिबात चांगलं दिसत नाही आणि त्याने काय होतं की आपली बॉडी ही इचिंग करते आणि त्यामुळे आपल्याला रॅशेस येतात। त्यामुळे काय करा, एक छान असं मॉइश्चरायझर हे वापरा, त्यामुळे आपली बॉडी ही मॉइश्चराइज ही राहील आणि तुकतुकीत ही राहील। बघा, तुम्ही बघितलं असेल काहींची स्किन ही अगदी तुकतुकीत आणि खूप छान ओली आणि ग्लो करते, तर ते काय करतात की डेली मॉइश्चरायझर यूज करा। तसेच तुम्हीही डेली मॉइश्चरायझर यूज करायला हवं। आता मी बऱ्याच जणांचं बघितलं आहे की त्यांचे ओठ हे फाटलेले असतात, स्पेशली लेडीजचं मी सांगते, तर त्यांचे ओठ हे फाटलेले असतात आणि तरीही त्या कुठेतरी त्या ओठांवर लिपस्टिक अप्लाय करतात। आता ते अजिबात चांगलं दिसत नाही आणि त्यावर जर लिपस्टिक अप्लाय केली तर ते पोटात जाऊन इन्फेक्शनही होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही तुमच्या लिप्सचीही काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे। आता लिप्सची काळजी घेणं म्हणजे काय करायचं की रात्री झोपताना छान असं तुमच्या लिप्सवर तुम्ही लिप बाम अप्लाय करा किंवा छान असं मॉइश्चरायझर ही अप्लाय करू शकता। आता हेही पॉसिबल नसेल तर तुम्ही तूपही अप्लाय करू शकता। त्यामुळे काय होईल की तुमचे ओठ हे व्यवस्थित मॉइश्चराइज राहतील। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।